नमस्कार बाबांनो. काही विद्यार्थ्यांचे डाऊट होते की जेडब्ल्यू तर आम्ही देतोय, काही जणांचे पेपर झालेत, पहिला अटेम्प्ट काही जणांचे 1-2 दिवसात आले, आता सेकंड अटेम्प्ट तो नंतर असेल बोर्ड नंतर. तर त्या मुलांसाठी की 12वी मध्ये बोर्डचे मार्क्स महत्वाचे आहेत का? काही ठिकाणचे कन्फ्युजन असं झालेलं आहे की त्या मुलांना असं वाटतं की फक्त जेडब्ल्यू मध्ये मग एनआयटी आयआयटी मध्ये चाललोय मी, तिथं मला ते जेडब्ल्यूचा स्कोर बघून ऍडमिशन देतील. तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. जर तुमचे ऍडमिशन आयआयटी किंवा एनआयटी मध्ये जर व्हायचे असतील, म्हणजे जे बेसिक कोर्सेस आयआयटीचे वगैरे जे आहेत, म्हणजे जे मेन कोर्सेस काही असतात, 5 इयर्सचा कोर्स, 6 इयर्सचा कोर्स किंवा 2 वर्षाचे कोर्स, ते मी नाही पकडत आहे. प्रॉपर इंजिनिअरिंग जे असतं ते पकडतोय मी. तिथं 2 क्रायटेरिया आहेत. पहिला क्रायटेरिया सॅटिस्फाय 12वी बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला 75% पाहिजेत. किती? 12वी बोर्ड परीक्षा द्यायला 75% पाहिजेत. पहिला क्रायटेरिया. ह्या 2 पैकी कुठला पण एक चालेल. और दुसरा क्रायटेरिया काय आपल्याकडं? टॉप 20 पर्सेंटाईल. आता पर्सेंटाईल म्हणजे काय? आता समजा तुम्ही महाराष्ट्र बोर्ड मध्ये बसलाय, महाराष्ट्र बोर्डला 12वी मध्ये जी काय मुलं बसल्यात त्यांच्यातले पहिले 20% मुलं, म्हणजे समजा एक्झाम्पल द्या तुम्ही, आता एक 5 लाख मुलं बसल्यात, 5 लाख मुलं बसल्यात, तर त्यातली पहिली 20% म्हणजे काय? 1 लाख मुलं, त्यांचा जो कट ऑफ असेल तो इथं दिला जातोय. आणि दुर्दैव असं झालं मागच्या वर्षी की हा क्रायटेरिया जर वर्षी कमी लागत होता 75 पेक्षा, म्हणजे 75% कमी असेल तर चालायचे, पण तो प्रॉब्लेम काय आला? तर मागच्या वेळी 75% जास्ती केला. म्हणजे काय? हा क्रायटेरिया फिक्स राहिलाच. काही वर्ष असे झालेत की टॉप 20 पर्सेंटाईल म्हणजे 69-70% पण चालत होते, म्हणजे बोर्डला एवढे जरी असले तरी बास होत होते. पण ते मागच्या वर्षी काय झालेला आहे, तो 75 पेक्षा जास्ती गेला हा क्रायटेरिया. ह्यामध्ये 2 पैकी कुठला पण एक सॅटिस्फाय करणं गरजेचं होतं. मग आता हा 75 पेक्षा जास्त गेलाय म्हणजे हाच पाहिजे ना. त्यामुळे जर तुम्हाला आयआयटी मध्ये एनआयटी मध्ये ऍडमिशन पाहिजे असतील तर तिथं काही झालं तर तुम्ही 75% पाहिजेत 12वीच्या बोर्ड परीक्षेला, तरच तुम्ही आयआयटी मध्ये इलिजिबल आहात ऍडमिशन घेण्यासाठी. म्हणजे काय, जेडब्ल्यू मेन्स क्वालिफाय झालाय, ऍडव्हान्स साठी मार्क्स वगैरे बघितलं, सगळं केलं तुम्ही, पण तुमचे मेन 12वीचे मार्क्स नाहीत ना, मग तुम्ही आयआयटीत जाणार कसं आहे? बरेच विद्यार्थी आता आमचे असे सापडतात की भेटायला पण येतात की सर माझे ते एवढे मार्क्स पडलेत पण मला बोर्डला 75 नाही आहेत. काही मुलं तर मागच्या वर्षी 74.5 च्या आसपास होते, तिकडं तिथं 99 पर्सेंटाईल वगैरे होते जेडब्ल्यू मध्ये, पण ऍडमिशन का मिळालं नाही? क्रायटेरिया फुलफिल होत नाही. मग त्या मुलांना परत ते जेडब्ल्यू थ्रू जे काय महाराष्ट्रातली कॉलेजेस आहेत, एक्झाम्पल सीओपी सारख्या कॉलेजला अप्लाय करावं लागेल. पण तिथली कट ऑफ एनआयटी पेक्षा हाय लागते. जर बघायला गेला तर सीओपी ची का 15 सीट आहे, मग 15 सीटला महाराष्ट्रातलं टॉप कॉलेज आहे सीओपी, प्लेसमेंटसाठी पण हायेस्ट आहे. महाराष्ट्रातली ती जेडब्ल्यू ची मुलं आहेत ना टॉपर्स, ते तिकडे पण जायचा प्रयत्न करतात जर त्यांना एनआयटी आयआयटी वगैरे चांगल्या मिळाल्या नाहीत किंवा एनआयटी चांगल्या मिळाल्या नाहीत. मग तिथं क्रायटेरिया तुम्ही बघा की 99 च्या अभाव परत जातोय. म्हणजे तुम्ही जेडब्ल्यू मार्क्स पाडलाय, सगळं केलंय, पण हा क्रायटेरिया फुलफिल नाही झाला ना, कम्प्लीट नाही झाला, तर तुमचं ऍडमिशन होणार नाही. त्यामुळे जेडब्ल्यूच्या मुलांनी 2 वर्ष केले अभ्यास, सगळं कष्ट केलंय, तर त्यांच्यासाठी आता पहिला अटेम्प्ट पण झालाय, त्यांनी इथं फोकस करा की 12वी बोर्डला 75% पाहिजे. आणि ते पडतात. कारण का? जर तुम्ही जेडब्ल्यू चांगलं केले तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे तर तुमचं क्लिअर झालेलंच आहे. त्या मुलांचा प्रॉब्लेम कुठे येतोय? इंग्लिश, जिओग्राफी असेल, जिओग्राफी कुणाचा असेल तर असेल, आयटी, ज्या मुलांचा जिओग्राफी नसेल, इथे 200 मार्कांचा इलेक्ट्रॉनिक्स असू शकतोय या 2 सब्जेक्टसाठी. हे इथेच प्रॉब्लेम आहेत. इंग्लिश मध्ये तर खूप मुलांना प्रॉब्लेम आहेत, कारण कधी बघितलंच नाही 10वी नंतर डायरेक्ट 12वीला इंग्लिश येतंय असं वाटतं सायन्सच्या मुलांना. फेल नाही होत ती मुलं, 50-60 कसे पण पाडून घेतात. पण लॉजिक हे लावा बाबांनो की तुमचं टार्गेट आहे 75% पाडण्याचं. त्यामुळे इथं तुमचा स्कोर जरी झाला तर इथं स्कोर होणं प्रॉब्लेम यायला लागलाय त्या मुलांना. हे करून घ्या चांगलं. आणि जेडब्ल्यू मध्ये काय, आपण ऑब्जेक्टिव्ह सोडवायची सवय लागले ना, किंवा न्यूमरिकल टाईप, म्हणजे क्वेश्चन्स थोडेसे हायर लेवल टफ असतात, पण फक्त तिथं आन्सर्स काढायचे. पण इथं बोर्ड परीक्षेला नाही आहे, डेरिव्हेशन्स आले, थिअरी आले, एक्सपेरिमेंट लिहायला आले. मॅथ्स मध्ये काय प्रॉब्लेम सहसा नाहीये जाणवत त्या मुलांना, पण त्या मुलांचा फिजिक्स आणि केमिस्ट्रीला त्रास देतो, कारण ते रिटर्न आहे. तिथं न्यूमरिकल काय सगळा पेपर नाहीये. जे न्यूमरिकल आहेत ते सोपे असतात बोर्डच्या पेपरचे, सीईटी आणि जेडब्ल्यू पेक्षा तर कितीतरी सोपे असतात. पण तिथं थेरी लिहायच्या, एक्सपेरिमेंट लिहायच्या आहेत, मग त्या मुलांचं लिहिण्याचं प्रॅक्टिस नसतंय. सो ह्या मुलांनी जेडब्ल्यूच्या ना
थोडासा वेगळ्या पद्धतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे का? वेळ कमी राहिलाय, 15-20 दिवस. हा, बोर्डमध्ये खूप दिवस सुट्ट्या असतात, ते मॅनेज करणं पण गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं ना, ह्याच्यासाठी एक व्हिडिओ नवीन बनवतोय. पण पहिला JEE जे मुलं देत आहेत, ज्यांचा चांगला स्कोर होणार आहे, त्या मुलांनी इकडं कॉन्सन्ट्रेशन करा आता बोर्डच्या. कारण जर ते केला नाही तर मग JEE मार्क्स घेऊन काय करायचे आहेत? ऍडमिशनच होणार नाही ना पुढे आयडी मध्ये वगैरे. चांगलं केलंय पण इथं क्वालिफाय होत नाहीये. सो बेटर वे काय असेल, आता एक्झाम झाली फर्स्ट अटेम्प्ट, एका दुसरा पेपर राहिला असेल समजा 28-29 ला कुणाचा, तो झाला की इथं फोकस कसे 75 करता येतील ते करून घ्या. काही ठिकाणी सांगतात की 68-69 ला, तो जुना क्रायटेरिया असतो कुठल्या तरी एखाद्या वर्षाचा, की तो टॉप 20% मुळे खाली आलेला असतो. ठीक आहे, पण आता हा नियमच सोडून द्या, काय गरजेचं नाही, हे फोकस करा, 75 क्रॉस करायचे आहेत. ठीक आहे, एवढे पाडा. आणि मग हे कसे पाडायचे ना, ह्याचा व्हिडिओ मी 1-2 दिवसात टाकतो, कारण JEE चे 2 दिवस पेपर राहिले ते संपू देत. ओके, चला, थँक्यू.